लवकरच महाराष्ट्राच्या दिशेने मान्सूनची वाटचाल वाढणार आहे. येणाऱ्या 48 तासाच्या आतमध्ये मान्सून समोर प्रगती करू शकते आणि महाराष्ट्राच्या दिशेने मान्सून येण्याची शक्यता दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे आणि मागील 24 तासात महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पाहायला भेटलेला आहे. सध्या एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेलं आहे. नागालँडच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. WD इकडे हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय आहे. एक रायलसीमावर सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. गुजरातवर सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. तसंच कर्नाटकातील कोस्टल भागामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन जो की आता येणाऱ्या दिवसामध्ये कमी दाबाचा क्षेत्र बनणार आहे अशी शक्यता दिसत आहे. सध्या कर्नाटकाचा कोस्टल भागामध्ये ॲक्टिव्ह आहे. लवकरच महाराष्ट्राच्या कोस्टल भागामध्ये एक कमी दाबाचा क्षेत्र पाहायला भेटू शकते. दरम्यान मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये हा कमी दाबाचा क्षेत्र पाहायला भेटू शकते. दरम्यान या भागामध्ये सध्या डेटा मॉडेल्स आपल्याला असे सांगत आहेत, इंडिकेशन्स देत आहेत, पण आताही यावर कुठल्याही प्रकारचा निष्क्रिय पाहायला भेटत नाही. GFX वेदर मॉडेल आणि ECMF WFचे मॉडेल्स वेगळे वेगळे इंडिकेशन्स देत आहेत या सिस्टमला घेऊन. पण नक्कीच आहे की या सिस्टममुळे इकडे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता दाट निर्माण होणार आहे. मित्रांनो, सध्याच्या काळातली सॅटेलाइट इमेज जर आपण बघितली तर आपण पाहू शकता इकडे वर्धा, नागपूर आणि यवतमाळच्या आसपास काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. नगरच्या भागात आणि पुण्याच्या भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे. सकाळपासून सातारा आणि कोल्हापूरतील अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. सांगली आणि सोलापूरचा अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. धाराशिवच्या भागातही ढगाळ वातावरण आहे. इकडे आपण बघितलं तर लातूरच्या भागातही ढगाळ वातावरण आहे. बीडतील दक्षिण भागामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. तसंच आपण इकडे छत्रपती संभाजीनगरचा भाग बघितला तर ढगाळ वातावरण दिसत आहे. इकडे गोव्याच्या भागातही ढगाळ वातावरण आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील काही पश्चिम भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ढगाळ वातावरणाची इथे अपेक्षा दिसत आहे. बाकी राज्यामध्ये कोणत्याही भागात सध्याच्या काळामध्ये पाऊस होत नाही आहे. मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये राज्यातील कोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे या संदर्भातला मी जर तुम्हाला अपडेट दिला तर पुढील 24 तासामध्ये कोकण किनारपट्टीतील घाटमाथ्याचा भाग आणि इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इकडे सोलापूरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच इकडे आपण बघितलं तर धाराशिव आणि लातूर आणि नांदेडच्या मधातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. नगरचा आतमधला भाग इकडे जर आपण बघितलं तर जालना, तसंच बीड, परभणी, हिंगोली याचा दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार आहे. पश्चिम विदर्भात काही ठिकाणी बुलढाणा, अकोल्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये खास करून उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच इकडे बुलढाणा आणि अकोल्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. खास करून पूर्वी भागामध्ये अधिक शक्यता आहे आणि अंतर्गत भागामध्ये कमी शक्यता दिसत आहे. जर आपण आज दिवसभराचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर इथे आपल्याला दिसत आहे राजापूरचा हा जो काही भाग आहे रत्नागिरीचा, या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे. तसंच आपण जर समोर बघितलं आणि समोरची स्थिती बघितली काय असणार आहे नेमकी दिवसभराची स्थिती, पुढील 24 तासाची स्थिती, तर आपल्याला इथे विटा आणि कराडच्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत. आपण पाहू शकता खास करून कुर्चीचा भाग हा जो काही भाग आहे या भागात मुसळधार पाऊस होणार आहे. हा महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि कर्नाटकाचा साठलेला भाग आहे. तसंच इकडे जर आपण समोर बघितलं तर विटा आणि कराड, तसंच मायनी आणि वडूज हा जो काही भाग आहे या भागात पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. साताऱ्याच्या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते. चिपळूण, पाटण या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. आजही पुण्याच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. इकडे पुण्याचा हा जो काही भाग बघितला तर यामध्ये आपल्याला इकडे दक्षिण भागामध्ये वालीपर्यंत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुण्याच्या भागामध्ये दिसत आहे. बाकी इकडे जर आपण विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भामध्ये काही जास्त मोठा पाऊस पाहायला भेटणार नाही आहे आज, आणि विदर्भामध्ये काही मोठ्या पावसाची शक्यता या आठवड्यात तरी दिसत नाही आहे. तर विदर्भातील शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. मोठा पाऊस विदर्भामध्ये येणार नाही आहे. तुळजापूर आणि इकडे सोलापूरचा हा जो काही पट्टा दिसत आहे आपल्याला, या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते आज दिवसभरात अशी शक्यता आहे. तसंच आपण जर
दिवसभराची स्थिती आणखी बघितली समोर तर जामखेड, कालीज, इकडे पंढरपूर, सोलापूर त्याच्या आसपास काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. 1-2 तालुक्यांमध्ये काळीज या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस काही तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते. बाकी नांदेडतील दक्षिण भाग आणि इकडे उदगीरचा आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. बाकी तुरळक ठिकाणी पश्चिम विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये तुरळक ठिकाणी 1-2 पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. खूप मोठा पाऊस खूप मोठ्या भागामध्ये होण्याची शक्यता दिसत नाही आहे. इकडे सोलापूर आणि तुळजापूरच्या भागातही पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाहायला भेटू शकते पुढील 24 तासामध्ये. तर पुढील 24 तासामध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडतील खास करून पूर्वी भाग आणि पुण्यातील दक्षिण भाग, इकडे सासरवाड आणि सोलापूरतील काही भाग, यामध्ये बार्शी, तसंच इकडे धाराशिवतील दक्षिण भागामध्ये तुळजापूरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. जबरदस्त पावसाळी वातावरण या भागामध्ये असणार आहे पुढील 24 तासामध्ये. तसंच आपण जर इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्यामध्येही लातूर, इकडे आपण जर बघितलं तर लातूरचा हा जो काही भाग आहे या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पुढील 24 तासामध्ये पाहायला भेटू शकते. बाकी जर उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नगर, पुण्यातील उत्तर भाग, तसंच ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि इकडे जालन्याचा हा जो काही भाग आहे बीडपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे. तुरळक ठिकाणी दक्षिण भागामध्ये जास्त शक्यता, उत्तर भागामध्ये कमी शक्यता आहे, पण तुरळक ठिकाणी पडणार आहे पाऊस. तसंच विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये गोंदियापासून तर इकडे बुलढाणा, अकोल्यापर्यंत आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस पण सर्वत्र नाही पडणार आहे, पण ज्या भागामध्ये पडणार आहे त्या भागामध्येही काही वेळासाठी जोरदार पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते. पुढील 24 तासामध्ये पश्चिम विदर्भामध्ये शक्यता अधिक आहे, पूर्वी विदर्भात शक्यता कमी आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.